संगीत जाणणारा आणि आवडणारा रसिक, त्यामुळे खूप चांगल्या गाण्यांना मुकला. पण त्यांचं म्युझिक हे किती उच्च दर्जाचं आहे हे दाखवणारे एक गाणं तुमच्यासमोर पेश होते, यारा सिली सिली लेकिन या सिली. वाह, जोरात जरा जोरात. जलना यारा सिली सिली, यारा सिली सिली, हो यारा सिली सिली, ढोला सिली सिली, यारा सिली सिली, बिरहा की रात का जलना. ये भी कोई जीना, ये भी कोई
आमची मंडळी जेव्हा आनंदजींना या कार्यक्रमासाठी या म्हणून रिक्वेस्ट करायला गेले आणि त्यांना ही संकल्पना सांगितली, तेव्हा त्यांनी पहिलं असं सांगितलं की तुम्ही सी रामचंद्रांची कुठली गाणी घेतलेली आहेत. आमच्या मित्रांनी सांगितलं, त्यांनी बाकी कुठलीही गाणी घ्या पण एक गाणं मला त्यात हवंय, धीरे से आजा रे अखियाँ में. ह्याचं कारण त्यांनी आता इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं ते अतिशय खूप चांगलं होतं. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की हिंदी चित्रपट सृष्टीमधली सगळ्यात बेस्ट लोरी आहे, ह्याच्या पलीकडे ह्याच्यापेक्षा चांगली लोरी तरी मला माहीत नाही. पण ह्या लोरीमध्ये म्युझिक जेवढं चांगलं आहे तितके शब्द सुद्धा महत्त्वाचे. आणि त्या शब्दाचं महत्त्व त्यांनी मगाशी जेव्हा सांगितलं की बाकीच्या सगळ्या लोरींमध्ये सोजा सोजा असतं, इथे धीरे से आजा रे अखियाँ में आहे. हा जो फरक आहे ना, आरामात हळूहळू आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी त्यांना आता स्टेजवर यायची विनंती करतो, पण तत्पूर्वी त्यांच्या आवडीचं जे गाणं आहे त्यातलं एक कडवं पुन्हा तिने पेश करावं असं सांगतो. मला माहिती आहे की तिच्यावर आज खूप स्ट्रेन दिलेले, एक जोरदार टाळ्या मिळेल, तिला सुद्धा स्फूर्ती मिळेल. एक गाणं त्यांच्यासाठी, एक कडवं, धीरे से आजा रे अखियाँ में. आणि मग त्याच्यानंतर हा माईक मी पोळ्यांच्या हातात देतो एक छोट्याशा सत्कार समारंभासाठी. धीरे से आजा रे अखियन में निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा, धीरे से आजा रे अखियन में निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा. चुपके से नैनन की बगियन में निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा. लेकर सुहाने सपनों की कलियां, सपनों की कलियां, लेकर सुहाने सपनों की कलियां, आके बसा दे पलकों की गलियां, पलकों की छोटी सी गलियन में निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा, धीरे से आजा रे अखियन में निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा. चुपके से नैनन की बगियन में निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा. नमस्कार मंडळी. गेले 2-2.25 तास आपण अशा सुंदर मैफिलीत रंगून गेलो आहोत. तत्पूर्वी आज या ठिकाणी मुंबईचे महापौर सुनीलजी प्रभुसाहेब इथे आले. आपण जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. मुंबईचे महापौर, प्रथम नागरिक. आज अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत, पण तत्पूर्वी 1-2 शब्द या मैफिलीबद्दल बोलण्याचा मोह आवरत नाही. कारण हिंदी सृष्टीमध्ये मराठी संगीतकारांनी
जे आपलं योगदान दिलं आणि एक अजरामर कलाकृती निर्माण झाल्या, त्याचा एक सुंदर समा, मस्तीभरा हे समा आज आपल्या इथे सादर होत आहे. हा सगळा कार्यक्रम बघून कविवर्य मंगेश पाडगावकरांना काय वाटलं असं ते म्हणाले असते, गाणं कुठे मिळतं, फुलपाखरू फुलावर बसतं, गाणं तिथे असतं. तान्हुल्या बाळासारखं उगीच आपलं मन हसतं, गाणं तिथे असतं. दात ओठ खाऊन गाणं कधीच मिळत नाही, हावरं हावरं धावून तर गाणं कधीच मिळत नाही. मग गाणं कुठे मिळतं? टपटप थेंब जिथं फुलं होतात, हिरवी पानं खेळणारी मुलं होतात, झाडांच्या मुळाकडे कोवळं पाणी वळतं. तुमचं नसतं, माझं नसतं, पाठीवरचं ओझं नसतं. मन जेव्हा मोरासारखं आनंदाने नाचत नाचत झुलू लागतं, गाणं तिथे मिळतं, गाणं तिथे मिळतं. गेले 2 तास आपण याच सगळ्या गोष्टींची अनुभूती घेतो आहोत, म्हणून हे खास आपल्या रसिकांसाठी. मंडळी, आसमंत फाउंडेशन नावातच आसमंत आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी करणारी संस्था आहे. असंख्य गरजूंसाठी ही संस्था आधारवत ठरली आहे. या संस्थेचे श्री विद्याधर चिंदरकर यांनी या संस्थेच्या माध्यमातून हा एक सुंदर अनमोल नजराणा आपल्यासमोर आणला आहे. गेले 2-2.5 महिने या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना सुरू होती. विद्याधर चिंदरकर यांनी ही सगळी संकल्पना आपल्या सहकाऱ्यांसमोर मांडली आणि त्याला स्पॉन्सर्सनी म्हणजे प्रायोजकांनी सुद्धा आपल्या मुलाची मदत पुढे केली आणि हा सुंदर कार्यक्रम साकारलेला आहे. त्याबद्दल या स्पॉन्सर्स मंडळीचे मी खास आभार व्यक्त करतो. याच कार्यक्रमांमधून मिळणारा निधी हा गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी दिला जातो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आसमंत फाउंडेशनतर्फे वैद्यकीय मदत तातडीने पोहोचवली जाते. त्यामुळे असंख्य गरजू या आसमंत फाउंडेशनचे नक्कीच कृतज्ञ असतील. आज आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे लिव्हिंग लेजंड कल्याणजी आनंदजी या जोडगोळीतील आनंदजी साहेब आज इथे आपल्यात उपस्थित आहेत. त्या जोरदार टाळ्यांनी आपण त्याचे स्वागत करूया. मी आनंदजी साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. तत्पूर्वी या तुम्ही या या नाही या तुम्ही या. हे आमचे शिवाजी पार्क दादरचे कांती घाला. ते म्हणाले की बाकी काही असेल तरी चालेल, पण आनंदजी साहेबांची ओळख फक्त मीच करून देणार, त्यामुळे मी त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. नमस्कार रसिक श्रोतांनो. कल्याणजी आनंदजी हे एक संगीतमधलं खूप मोठं नाव आहे. सम्राट चंद्रगुप्त ह्या पिक्चरपासून कल्याणजी विरजी शाह ह्या नावाने त्यांनी आपली संगीत कारकिर्दी सुरू केली दोन्ही बंधूंनी. त्यानंतर नागिन पिक्चरमधली ती फेमस बीन त्या वाजली, ती गाजली आणि अख्खं भारतात त्यांचं नाव प्रसिद्ध झालं. त्यांनी खूप चांगली चांगली गाणी आपल्याला दिलेली आहेत. म्हणजे जब जब फूल खिले, सफर, सरस्वती चंद्र, कोरा कागज असे अनेक पिक्चर त्यांनी दिलेले आहेत. पण खरोखर अजरा अमर आपण गाणी म्हणू शकतो ना, अशी 3-4 गाण्याचा मला फक्त 2 मिनिटात उल्लेख करायचा आहे की ती गाणी पुढची 5 पिढी काय 10 पिढी काय 15 पिढीपर्यंत अमर राहणार आहे अशी गाणी आहे. लग्नाची सीझन आली, लग्न आली की बारात येणारच, बारात आली की बँड बाजा येणारच. बँड बाजा आणि लग्नामध्ये एक उत्कृष्ट गाणी कल्याणजी आनंदजी साहेबांनी आपल्याला एक दिलेलं आहे. ते तुमच्यापैकी खूप लोकांना माहीत असेल. कोण सांगू शकाल का ते कुठलं गाणं असू शकेल? हां, मेरी प्यारी बहनिया फ्रॉम सच्चा झूठा. कुठलंही लग्नाचं कार्यक्रम असेल तर ह्या गाण्याशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. बँड बाजेवाले ते वाजवणार आणि वाजवणारच. म्हणजे पुढची अनेक पिढी हे गाणं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्याच्याबरोबर आमचा गुजरातींचा एक गरबा आहे सरस्वती चंद्र पिक्चरमधला, मै तो भूल चली. कुठलीही संगीत संध्या असेल, हे 2 गाण्याशिवाय ते कंप्लीट होत नाही. देशभक्तीचं नाव घेतलं तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आयुष्यभर राहणार आहे. असं एक गाणं कल्याणजी आनंदजी साहेबांनी आपल्याला दिलं आहे की आपला शेतीप्रधान देशमधला एक असं गाणं ते देऊन गेले जे त्यावेळीचं नॅशनल अँथम झालं. ते गाणंही तुम्हाला कदाचित माहीत असेल. हां, उपकारमधली मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. हे गाणी पुढची अनेक वर्ष अशीच वाजत राहणार आहे हो. आणि त्यापेक्षा आणि अजून एक गाणं इथे तर सर्वांनाच माहीत आहे
की आपलं मराठीतलं दहीहंडीचं एक सण आहे, दही कालाचं जे उत्सव आहे की आपण जे हंडी फोडतो ते गाणं मुंबईचा बाहेर अख्खा भारतात आणि जिथे जिथे प्रत्येक हिंदू आहे तिथे ते गाणं पोचलेलं आहे. असं एक गाणं पण तुम्हाला माहीत आहे, ते कुठलं असू शकेल ते ब्लफ मास्टरमधलं गोविंदा आला रे आला. हे ही 5-6 गाणी जी आहे ना ती प्रत्येक कार्यक्रमाला वाजतच राहणार आहे. त्यामुळे खरोखर एक मराठी मनातली मोठी माणूस, असं मराठी मातीमध्ये वाढलेले असे आमचे कच्ची माडू असे जी आनंदजीबाईला आता हूँ विनंती कही तो અહીં स्टेज ते अचे ने 2 वाक्य बोलो. कल्याणजीबाई आनंदजीबाई पैकी आनंदजीबाई. मुंबईचे प्रथम नागरिक आपले महापौर सुनील प्रभूजी इथे आलेले आहेत, त्यांनाही मी स्टेजवर यायची विनंती करतो. मोठं यश मिळवून आलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल की असाच एक कार्यक्रम होता शिवाई पार्क जिमखानाचा. त्यावेळेला मी म्हटलं होतं की भावी खासदार हे इथलेच असणार, तुमचेच असणार. आणि ते भावी खासदार झाले, मला वाटतं आत्ताच मिरवणूक येऊन तुम्ही आलेला आहात. यस. आणि मी त्यांना विनंती करतो की आमच्या वतीने, कारण तुम्ही आमचेच आहात, आनंदजी साहेबांचं तुम्ही स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. महापौर आमचे आहेत, त्यामुळे आमच्यातर्फे त्यांना आम्ही देतो. आज आम्ही त्यांना हे केलेलं आहे. विद्याधर या. जरी आमचे असले तरी एक पुष्पगुच्छ त्यांनाही द्यायला आम्ही देतो. अरे बापरे, अंजूबाई जरा 1 मिनिट. नाही, बाजूला ठेवतो मी. विद्याधर तू देतोस ना? महापौरांना पुष्पगुच्छ प्रधान साहेबांच्या हस्ते. चंद्रशेखर प्रधान आणि दीपक कानुलकर आम्हाला सतत मदत करतात. आसमंत फाउंडेशनच्या त्याने. ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप दिली ते PMCचे मेघना गोखले वरिष्ठ अधिकारी आणि LICचे SD कुलकर्णी गोपाल शेलार हे इथे आलेले आहेत. त्यांनी स्टेजवर यायची कृपा करावी. असाच तुमचा पाठिंबा आम्हाला मिळून देत, असाच हात पाठीवर असून देत. कारण कुठलाही कार्यक्रम किती चांगला असला तरी पुरस्कर्त्यांशिवाय तो होऊ शकत नाही. विद्याधर चिंदरकर आनंदजीबाईंच्या हस्ते हे सुंदर मोमेंट तयार केलेला आहे त्यांनी. खूप चांगली आठवण राहावी असा हिज मास्टर व्हॉइस. हे जे मागे चित्र आहे त्याचा मोमेंटो तयार केलेला आहे फ्लेक्सवरचा. तुमच्या ऑफिसमध्ये हा खूप टेबलवर छान दिसेल आणि आमची आठवण कायम राहील तुमच्याकडे. हे आमची सगळी घरचीच मंडळी आहे. त्यांना पुन्हा स्थानापन्न व्हायला सांगतो, कारण रसिकांना आत्ता गाणी आहे आपण. ठीक आहे. कुलकर्णी साहेबांचा अजून 10-20 अजून 8 ते 10 गाणी आहेत. जोरदार टाळ्या जरा स्पॉन्सर्स आहेत आपले. हां, सगळ्यात जास्त टाळ्या स्पॉन्सर्सना मिळून दे. त्याच्यामुळे मिळालेलं आहे आणि तुम्हाला देतोय परत. थँक्यू. नमस्कार. काय म्हणावं आता, शांतीबाई कच्ची आमचे जातवाले आहेत. त्याने 5 रुपये दिले होते. 5 रुपये ते पटले. खूप ते माझ्याबद्दल बोलले की ह्यांनी असं गाणी केली, तसं केलं, तसं केलं, हे केलं. खरं म्हणजे माझ्याबद्दल काय बोलण्यासारखं नाही, पण जो विचार आलेला आहे ना
आणि महाराष्ट्रीयन जितके कंपोजर आहेत त्या लोकांनी जे काय काम केलं हिंदीमध्ये त्यातले प्रत्येकाने निरनिराळे कामं केले आहेत आणि सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आपण हा विचार ज्याला आला ते कुठे गेले ते देवेंद्र गेले कुठेतरी चिंदरकर ते बिझी आहेत आज. हां बीज येतात त्यांना. तर फार आनंदाची गोष्ट आहे. इट्स अ न्यू आयडिया बिकॉज प्रत्येक रिजनमधल्या लोकांनी काय काय काम केलेलं आहे. पण त्यात मी अण्णांना नेहमी त्यांच्यावर प्रसन्न ह्या गोष्टीवर होतो की धीरे से आजा सारखं जी लोरी आहे आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केला की त्यापेक्षा चांगली झाली पाहिजे पण कधी झाली नाही. कधी कोणी केलं धीरे चल ये फिगी गवा झोपलेला मुलगा उभा होतो असं अशी पण लोरी झालेली आहे समजलं ना. आणि त्यानंतर हे गाणं जे आयुष्यभर राहणार ते गाणं आहे मेरे वतन के लोगो. एक आपल्या महाराष्ट्रीयन माणसांनी कंपोज केलेलं गाणं आहे. ते आयुष्यभर जिथपर्यंत आपण आहोत की लोक आहेत तिथपर्यंत ते राहणार. हे दिस इज मेन कॉन्ट्रीब्युशन. बाकी तर काय सगळ्या अण्णांनी खूप काम केलं आहे. रेलजीने काम केलं, वसंतदादांनी काम केलेलं आहे, सगळ्यांनी दत्तारामनी खूप चांगलं काम केलं, लक्ष्मीने केलेलं आहे आणि बापू तर आहेतच. आणि असे प्रयत्न केले पाहिजे, नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे. त्या बेबी त्या पप्पू तुमचं नाव काय? हो परमपूज्य. अच्छा परमपूज्य मला वाटतं पप्पू. नाही, नाही. त्या थकल्या ते तुम्हाला कसं कळलं? तुम्ही तीनदा बोलले त्या थकल्या आहेत त्या. नाही हो त्यांना इतकी गाणी आम्ही दिलेली आहेत, इतकी गाणी दिलेली नाही आहेत पण की त्यांना तुम्हाला प्रत्येक त्या बोलल्या नाही पण तुम्ही बोलायला लागले. मला त्यांना जरा थोडंसं असं समजावून हे नाही पण लोक पण किती हुशार आहेत. हिंदी गाणं होतं अलविदा 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 बोलल्यावर ते तिला जाऊ दिलं नाही. थोडं आता मला थोडंसं त्यांचं जरा कौतुक करायला पाहिजे हा, ना. बरोबर. इतकी नाही, पण गाणी लोकं पण दिलेली आहेत. समजदार आहेत. आणि ज्या पैशात ते 5 गाणी म्हणतात त्याच पैशात त्यांनी 20 म्हटलेली आहेत. गुजराती हिशोब कच्ची हिशोब आमचा. हा त्या हिशोबात पण ते पाच गाण्याचे पैसे मिळणार आहेत का? मिळणार आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये पैसे जातात आमच्याकडे जात नाही. नाही जात नाही ना. काय म्हणतो मी की पप्पू परमपूज्य परमपूजा पुढे काय गाणं नाही पूर्वी झालेलं श्री नाही, माझं नाव दोन द्वारकानाथ श्री द्वारकानाथ संसगिरी. थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी खूप हिअर. मारतात. आणि सुरू करा परत या मला ओळ्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आनंदजी साहेब धन्यवाद. पुन्हा एकदा मी फक्त ज्यांनी या कार्यक्रमासाठी स्पॉन्सरशिप दिली त्यांची मी आवर्जून इथे उल्लेख करतो. या कार्यक्रमाचे मेन स्पॉन्सरर आहेत PMC बँक, को स्पॉन्सरर आहेत LIC, को स्पॉन्सरर ONGC, त्यानंतर बाफना मोटर्स, किलर जीन्स, हावरे, कोकाकोला, स्वदेशी या समस्त स्पॉन्सर्स मंडळींचे शतशः आभार. धन्यवाद. आणि वादकांना मी विनंती करतो की त्यांनी परत यावं. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि न्यू इंडिया अश्युरन्स एकदा अख्खी लिस्ट घेऊन ये. म्हणजे मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो कारण ते बरं होईल. कारण असं आहे की नाही पुन्हा एकदा सगळ्यांना वाचू म्हणजे पुढच्या वेळेला जास्त पैसे येतील. PMC बँक मेन स्पॉन्सर्स, LIC को स्पॉन्सर्स, ONGC को स्पॉन्सर्स, बाफना मोटर्स, किलर जीन्स, हावरे, कोको कोला, स्वदेशी, न्यू इंडिया अश्युरन्स आणि अभ्युदय बँक, NKGSB बँक. बसले सगळे. माझा स्टँड गेला इथला. एनिवे मगाशी मी तुम्हाला नूरजहानचं गाणं जे ऐकवलं ते के दत्तांचं गाणं होतं. नूरजहान ह्या मुंबईत अजिंक्य हॉस्पिटलच्या इमारतीत राहत होत्या आणि त्यांच्याच बाजूला जे नवरोज हाऊस आहे तिथे के दत्ता राहायचे. ज्या वेळेला पाकिस्तान फॉर्म झालं आणि नूरजहानना धमक्या यायला लागल्या तेव्हा त्या आणि त्यांचे पती हे देश सोडून गेले. जाताना त्या के दत्तांकडे आल्या आणि अक्षरशः धाय मोकलून रडायला लागल्या. के दत्तांचं जे संगीताचं विश्व होतं त्यांनी लता दिदींना खूप गाणी दिली, आशा भोसलेंकडून गाऊन घेतली, पण नूरजहान ही त्यांची खऱ्या अर्थाने जान होती. त्यांनी नूरजहानला समजावून सांगितलं की तू जाऊ नकोस, इथे तुला जीवाला भीती असणार नाहीये, तू इथेच राहा. पण तिने ऐकलं नाही, ती गेली आणि ते शेवटपर्यंत तिची वाट पाहत होते. पण ती परत आली 1982 साली, ज्या वेळेला षण्मुखानंद हॉलमध्ये एक अतिशय चांगला कार्यक्रम झाला होता 11 फेब्रुवारीला. पण त्यापूर्वीच के दत्ता या जगातून निघून गेले होते. आणि मी ऐकलंय, खरं खोटं मला माहित नाही, पण जेव्हा ते गेले त्यावेळेला ते पेटी घालून गळ्यामध्ये
बाहेर फिरत असत. म्हणजे त्यांच्यावर जी पाळी आली होती नंतर, म्हणजे एकेकाळी नवरोज महालमध्ये राहणारे आणि त्याच्यानंतर अशा बऱ्याच संगीतकारांवर ही पाळी आलेली आहे त्या काळातल्या, कारण त्यांना मिळालेले पैसे ते जपून ठेवू शकले नाही आहेत. हा त्याच्या मागचा एक हे होता. मी आणखीन एक स्टोरी तुम्हाला एन दत्तांची सांगेन याच्या पुढे. आणि जे गाणं ते सतत गुणगुणायचे, आ इंतजार आहे तेरा, ते तुमच्या समोर पेश करते अलिफिया. ते स्टँड लागेल ना. त्यांचं एकच मिनिटात. तुम्ही तुम्ही हे अतिशय रसिक आहेत, रसिकतेने समोर बसलेले आहेत, पहिल्या गाण्यापासून बसलेले आहेत आणि शेवटपर्यंत थांबणार आहेत, प्रश्नच नाही. आणि तुमची रसिकता मलाही माहिती आहे. आणि अजून 3 ते 4 खूप छान गाणी आहेत, तर त्यामुळे कुणीही जाऊ नये असं मला वाटतं. संजगिरी साहेबांच्या हस्ते आपण अजित सावंत साहेबांचं स्वागत करूया. इथं जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. तुम्ही आतमध्ये गेले, तुला कसं कळलं रे? तुम्ही आपलेच आहात.